कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी शिक्षिका आहे आणि ह्या प्रेमी युगलांना मी पकडलेलं तिथे पहिल्यांदा वाशीला। कुठे पकडलेलं? मिनी शिशोरला। हा, मिनी शिशोर। मिनी शिशोर काय हो? तिकडे काय भेळ खायला गेले होते? बोट चालवायला। बोट? पण तुमचं कसं जमलं? कसं? आम्ही कॉलेजमध्ये होतो एकत्र। हा, अभ्यास सोडून सगळं केलं? नाही, अभ्यास पण करायचो एकत्र। काय करतायचं? मिनी शिशोरला कोण अभ्यास करतं? तिकडे फक्त बोट चालवायला गेलेलो, अभ्यास आम्ही कॉलेजमध्ये। बोट चालवली का पण? हा, किती वर्ष बोट चालवताय? 3 वर्ष। पण तुमचं अफेअर कधी झालं? आमचं अफेअर 2019 मध्ये। कसं काय ते? आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो ना, मग लायब्ररीमध्ये वगैरे आमची भेट व्हायची आणि एकाच क्लासरूममध्ये पण होतो आम्ही। तर ते कसं आमचे एक्झामिनेशन हॉलमध्ये बेंचेस शफल होत राहायचे, तर त्यांचा एकदा माझ्या पाठीमागे आला, तर कॉपी करायच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना क्वेश्चन्स दिलेले, पास होण्यापुरती सगळं दिलेलं लिहायला, आन्सर वगैरे सगळंच। मग नंतर दुसऱ्या दिवशीपासून आमचं बोलणं चालणं चालू झालं, मग फ्रेंडशिप होत गेली अजून जास्त चांगली। मग माझ्या घरी वगैरे पण यायचे, लाईक आमचा ग्रुपच होता, सगळेजण यायचे। मग माझ्या आईवडिलांना पण तो म्हणजे ॲज अ फ्रेंड आवडायचा, तर आम्ही फिरायला वगैरे जायचो, तर मी सांगायचे की असं असं मुलगा पण आहे आमच्या बरोबर, म्हणजे एक ट्रस्ट बिल्डअप झालेला। आईवडिलांना आवडलं ना? हो, कळलं तेव्हा खूप फर्स्ट गिअर पडला। नमस्कार। नमस्कार। माहेरचं नाव? धनश्री ढोंडीराम देसाई। आणि सासर? सासर धनश्री चंदन मानखेडे। बरं, माहेर कुठलं? माहेर वाशीच आहे। आणि सासर? सासर बोरिवली। नमस्कार। नमस्कार। बोला। हा, माझं माहेरचं नाव रेश्मा भागुजी वाळुंज आणि सासरचं नाव रेश्मा विक्रांत चव्हाण। माहेर कुठलं? माहेर खेड। सासर? सासर वाशी, सेक्टर 16। हो। कधी खेडवरून कसे काय आले? आंबे पाठवले होते इकडे नाही, मार्केटला? मग मार्केटमध्ये गाळा आहे आमचा। गाळा? आता मला तर काय माहित नव्हतं। बोला। हो, फ्रूट मार्केटचं आहे। पण जमलं कसं? ते ऍक्च्युली अरेंज मॅरेज आहे आमचं, तर स्थळ आलेलं, मग कॉल करून बघायला आले ते मला, आणि मग संडेला बघायला आले। नेक्स्ट संडे मग मी आली होती यांच्या घरी घर बघायला, आणि मग नेक्स्ट संडेला तर आमची एंगेजमेंट झाली। नाही, बरं झालं ना। हो। आता मिस्टर काय करतात? मिस्टर माझे ग्राफिक डिझायनर आहेत, कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात। मी हाऊस वाईफ आहे। तुमच्या घरी कोण कोण आहे? घरी माझे सासू सासरे आहेत, माझी एक मुलगी 4 वर्षाची। पण चिडचिड का करता सासूबाईंवर? नाही, ती एकदम शांत आहे, लाजाळूचं झाड आम्ही पेटनेम दिलेलं तिला। या बाई स्वतःच्या वर्गात सोडून इतरांच्या वर्गातच जास्त लक्ष आहे बाई। बरं, हे केक प्रकरण जे काही तुमचं सुरू झालं, त्यापैकी खरं सांगा, आता खरंच चांगला केक कोण कोण करतो? सगळ्यांना वाटतं आपण शिकलोय। माझं तर दुकानच आहे केकचं, त्यामुळे तुम्ही करत नाही, दुसऱ्याकडनं करून घेता? नाही, मी स्वतः करते। काय सांगताय? चेहऱ्यावर जराही दिसत नाही स्वतः करत। आणायलाच हवा होता। सर, मला विचाराल तर साधा सिंपल केक बनवते। साधा सिंपल म्हणजे नॉर्मल जो बेस असतो केकचा, स्पॉन्ज जो असतो, तुम्ही फक्त बेस बनवता तिथपर्यंत, कारण आमचं जी गाडी गेली ती तिथपर्यंतच गेली। पण केक करपतो पण बऱ्याचदा ना, जरा अंदाज नाही, आमच्या बाबतीत वेगळाच किस्सा झाला। काय झालं? करपेपर्यंत म्हणजे वेगळंच झालं सगळं। ऍक्च्युली कसं झालं, वर्कशॉपच्या निमित्ताने आम्ही भेटलो। सुरुवात वगैरे एकदम जोशात झाली होती सगळ्यांची, एकदम करायची, पण अचानक एक अर्ध्या तासानंतर सगळं लाईट्सच गेलं। केक तयार झाला, स्पॉन्ज तयार झाला, केक वगैरे झाला, सगळं रेडी झाला होता, बेस रेडी होता, पण आता मेन हे तर आयसिंग, फ्रॉस्टिंग राहिली। फ्रॉस्टिंग जी असते, आता विदाऊट एसी लाईट की आपण ते करू शकतो। तसाच खाल्ला तो? तसाच म्हणजे ते आयसिंग वगैरे तिने म्हणजे आधी, कारण फर्स्ट डे होता, त्याच्यामुळे ते बनवून बनवून ठेवलं होतं तुम्हाला केक? या टीचर आमच्या या ह्यांनी मुद्दाम लाईट घालवला। तुम्ही पण दुकाने टाकाल ना? बरोबर आहे, सगळे वाशीतलेच आहे ना, मग कॉम्पिटिशन वाढेल। पण मला सांगा, हे ट्रेनिंग संपल्यानंतर केकची भांडी विकत किती जणींनी घेतली? मी घेतली। तुम्ही नाही? तुम्ही टोपातच? मग केलाच नाही सर। विकत आणलेला बरा, हो की नाही? पण तुमच्यात अबोला झाला असेल ना? अबोला असा म्हणजे हो, एकमेकींकडे बघितलं बघा, या दोघींनी जे काय बघितलंय ना एकमेकींकडे, आमच्या दोघींमध्ये झाला, दोघींमध्ये थोडासा झाला। काय झालं होतं? गेल्या वर्षी मी नव्या मुंबईमध्ये प्रथमच असं ब्युटी कॉन्टेस्ट आपल्या मराठमोळ्या वेशामध्ये मला सादर करायचं होतं, तर मी ती स्पर्धा ठेवली होती। तर त्यात ऑफकोर्स
यांना तर देणारच ना मी चान्स की तुम्ही पण रॅम्प वॉक करा असं हे ते. तर त्यावेळेस हिने छानच केला होता परफॉर्मन्स, सगळ्यांनी केला, पण जज तर मी नव्हती. जज जे होते तर त्यांनी त्यांचे निर्णय सुनावले, तर थोडं कुठेतरी हिला खटकलं, कारण का हिने ऑन स्टेज रॅम्प वॉक झाल्यानंतर छान तिचे गाणं होते तिला, तर तिने थोडीशी नाचली, त्यामुळे तिला त्यांनी डिस्क्वालिफाय केलं. तर तिला ते कुठेतरी खटकलं आणि ती माझ्यावर फार रागवली होती. काय झालं बाई? बोला बोला. टीचर, माझं तेच म्हणणं झालं. पहिली तर गोष्ट वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा सांगितली होती आणि ज्या जिंकून आल्या त्या वेल्वेटच्या साड्या नेसलेल्या होत्या. आणि मग मी हिला विचारलं की बाबा काय झालं, बोलते तू डान्स केलास. म्हटलं डान्स केल्यामुळे असं तर कुठे आपल्याला क्रायटेरिया दिला नव्हता ना की डान्स नाही करायचा. आपण रॅम्प वॉक करताना आपण थोडी नजाकत आपले जे ठुमके हे करणारच ना. मग झालेले तुमच्या मनातला रॅम्प वॉक ठुमकेवाला तुम्ही केला. मला तर डाऊट आहे काय माहितीये, ऑर्गनायझरने हस्तक्षेप करून तुमचा नंबर बाहेर काढला. आणि त्यांना असं होतं की आमची मैत्रीने म्हटलं तर आपण येणारच फर्स्ट, खूप कॉन्फिडंट होता. मी काय म्हणतो, तुम्ही 6 जणीतच ठेवा आणि 6 आठवड्याला 6 स्पर्धा ठेवा आणि प्रत्येक वेळेला एक विजेती जाहीर करा ना. बीसी कशी असते हो की नाही, जानेवारीत तू, फेब्रुवारीत तू, असं विनर. हो, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यांवरती? कोणी स्वभावात बदल केला पाहिजे? तुमचं एक ऑब्झर्वेशन या 5 जणींच्या बाबतीत. ह्या थोड्याशा खूप म्हणजे चिडकी आहे, भरपूर लगेच राग येतो ते. होय ना. आणि ही खूप लाजाळू आहे, खूप लाजाळू बोलत नाही. या दोघींनी स्वभावात बदल केला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? सर कसं आहे, जशी आपली हाताची 5 बोटं असतात. तुम्ही निबंध का लिहिता? विचारलेला प्रश्न नाही, तसं प्रत्येकाचं एक थोडं वेगळे पण असायला पाहिजे. कोण कडू कोण गोड असं असायलाच पाहिजे, तरच कोण कडू आहे तुमच्या 5 जणांना? आता बोलायची वेळ आली आहे, बिंदास बोला आता. होऊन जाऊ, करपू द्या केक. बोला. काही प्रश्न. थोडीशी ही कडू आहे, थोडीशी असू द्या. औषधाची गोळी आपण घेतोच ना, कडू असते ती. आता निबंध नाही. आणि गोड कोण आहे? गोड ही आहे. हो का? आरती. बर, का शिकवलं म्हणून करपलेली? नाही, तिला म्हणजे ते कसं, आता परत तुम्ही मला म्हणाल की तू निबंध सांगतेस, म्हणजे ती पटकन विरघळते. पाण्यात एखादी गोष्ट टाकली कशी विरघळते तशी ती विरघळते. अरे व्हेरी गुड. कारण आम्ही एकत्र आलो ते हिच्यामुळे, तेव्हापासून आमचा सगळा थोडा मैत्रीचा प्रवास. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? कडू आणि गोड स्वभावात बदल करायचा आहे तर कोणी केला पाहिजे? थोडी तशी मीही कडू आहेच आहे, थोडी स्ट्रिक्ट असल्यामुळे, तर मला वाटतं तो मी बदल करावा. बाकी या सर्व गोडच आहेत माझ्यासाठी. काय मनाचा मोठेपणा आहे बघितलं. पुढच्या वर्षी येणार नाही ना क्लासला तुम्ही, म्हणून कोणालाही दुखवलं नाही. आणि अजून बरेच प्रोग्राम करायचे आहेत सर. तुमचं काय म्हणणं आहे? या 5 जणींमध्ये कोणी स्वभावात बदल केला पाहिजे? रश्मीने केला पाहिजे. हो का? काय? अच्छा, त्या काय करायला पाहिजे? तिने थोडंसं कॉन्फिडेंट झालं पाहिजे बोलण्याच्या बाबतीत. म्हणजे समोरचा माणूस पण घाबरला पाहिजे की हा ठीक आहे, ही बाई आपण हिला काय केलं तर ती मारेल आपल्याला येऊन. असं मारायचं कशाला? काय उगाच? पण गप्प नाही बसलं पाहिजे ना. काय करत असाल सासूबाईंचं? शुभेच्छा आहेत सासूबाईंना 4 महिन्यात. बरं, आपलं काय म्हणणं आहे? माझं पण म्हणणं तेच, रश्मीने कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.